आगीतून फुपाट्यात आणि त्या विधानामुळे आता बहिणींच्या कचाट्यात. काय आहे बातमी? चला तर सविस्तर पाहूयात. आज राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. 20 तारखेला मतदान आणि 23 तारखेला निकालही जाहीर होणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. यातच लाडकी बहीण योजनेचे राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. ऐन निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे खासदार धनंजय महाडिक यांनी एक विधान केलं. त्या विधानामुळे चांगलाच वाद आता रंगला आहे. काय म्हणाले आहेत ते पहा. मानसिंग पाटील आणि राजू मोरे, तुम्हाला सांगतो, जर इथं काँग्रेसची रॅली बिली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या ज्या 1500 रुपये आपल्या योजनेच्या घेतात, त्यांचे फोटो काढून घ्या. फोटो काढून घ्या, त्यांची नावं लिहून घ्या. कारण बरोबर आहे का नाही? म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं नाही चालणार. जर कोण आणखी अनेक ताया महाराष्ट्रामध्ये छाती बडवाल, आम्हाला नकोत पैसे, आम्हाला नकोत, आम्हाला सुरक्षा पाहिजे, पैसे नकोत, पैसे नकोत, राजकारण करता या पैशाचं. काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे. काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे. फोटो आमच्याकडे द्या, आम्ही व्यवस्था करतो त्यांची. आणि जर लय मोठ्यानं कोण भाषण करायला लागली किंवा दारात कोण जर आली तर लगेच एक फॉर्म मध्ये यायचा, बाई तुला नको आहेत ना पैसे, ह्याच्यावर खाली सही कर, लगेच उद्यापासून बंद करतो म्हणायचं. पैसे बंद, उद्या बंद, आमच्याकडे काही पैसे लय झालेले नाहीत. आणि लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये पैसे घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर महिलांचे फोटो काढून आम्हाला पाठवा, आम्ही त्याची व्यवस्था करतो, असं विधान महाडिक यांनी कोल्हापुरातील एका सभेत बोलताना केले आहे. त्यांच्या या विधानानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चांगलीच झोड उठवली आहे टीकेची. पहा कोण कोण काय काय प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यांना. धनंजय महाडिकांनी महिलांची माफी मागावी. दुसरं, महिलांचा असा आम्ही सहन करणार नाही. ज्या तऱ्हेने भाजपचे लोक महिलांबद्दल बोलत आहेत आणि ज्या तऱ्हेने आम्ही बघतोय की काही लोक महिलांच्या बद्दल, जयश्री थोरातांबद्दल झालं, ह्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून धमकावण्याच्या, तुमचा महिलांवर काय अधिकार आहे? कुठल्या अधिकाराखाली तुम्ही बोलताय? महिला काय तुमच्या प्रॉपर्टी आहेत? बहिणी काय? अरे बहिणीवर तर निस्वार्थी प्रेम करा ना, निस्सीम प्रेम करा. त्यांनी काय घ्यायचंय, कुठे जायचंय, त्यांचा त्यांना निर्णय घेऊ द्या ना. तुम्ही जो पैसा देताय तो तुमच्या साखर कारखान्यातून, तुमच्या प्रॉपर्टीमधून आलेला पैसा नाहीये. तो राज्य सरकारचा पैसा आहे, जो लोकांच्या पैशातून, टॅक्स मधून आलेला तिजोरीतला पैसा आहे. त्यामुळे महिलांचा बिलकुल अपमान आम्ही सहन करणार नाही. महिलांचा सन्मान करायला शिका. जेव्हा बहीण म्हणता ना, तिला तिचं स्वातंत्र्य द्या. दुर्दैवाने तुम्ही त्यांच्या दबाव आणण्याचा आणि वरून काय बोलतायत, महिला सुरक्षा मागतात, बोंबा करतात हातापिटा करून. काय बोलताय तुम्ही? हे सुरक्षा देणं का राज्य सरकारची जबाबदारी नाहीये? तुम्ही राज्य सरकारच्या याच्याबद्दल असलेले खासदार आहात, तुम्ही जरा सेन्सिबल बोलायला पाहिजे. जर आज महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर महिला अत्याचारामध्ये आल्या आणि पहिल्या नंबरवर बाल अत्याचारामध्ये जबाबदारी कोणाची आहे? स्वतःच्या जबाबदाऱ्या झटकायच्या आणि दुसऱ्यांना सांगायचं काय केलं पाहिजे. केलं थोड्याच वेळात. आता मीच म्हणते, लाव रे तो व्हिडिओ. काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे. फोटो आमच्याकडे द्या, आम्ही व्यवस्था करतो त्यांची. आणि बघा, निषेध. आता अर्ध्या तासापूर्वी एका सभेत बोलले, तुम्ही फोटो काढा त्यांचे, माझ्याकडे द्या, आम्ही व्यवस्था करतो म्हणे. निषेध. शेम करायला पाहिजे या लोकांचा. कोणत्या पद्धतीची भाषा आहे ही? महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी तरी भाषा आहे का? कुठे नेऊन ठेवलं आमचा महाराष्ट्र की आम्हाला फोटो द्या, आम्ही व्यवस्था करतो? एवढं तुच्छ. घ्या फोटो, बिनधास्त घ्या आमचे फोटो, आणि त्यांचे फोटो घ्यायच्या आधी ना आमचे फोटो घ्या. बघूया तुम्ही काय बिघडवू शकता या महाराष्ट्राच्या लेकीचा. आम्ही सहजासहजी ऐकणारे नाही आहोत. उलट त्यांच्याकडे जाऊन तुम्ही निषेध केला पाहिजे. ह्यांची कशी हिंमत होते असं बोलण्याची? कारण का वरून आशीर्वाद आहे, विसरू नका. वरून आशीर्वाद आहे. गुजरातचे मुख्यमंत्री पण एकेकाळचे महिलांच्या घरात घुसून फोटो घेतले. काल खासदार काय म्हणले, तो खासदार धनंजय महाडिक काल भाषण झालं, महिला आल्या होत्या, त्यांनी सांगितलं काँग्रेसच्या मेळाव्यात जे महिला जाईल त्याचे फोटो काढून ठेवा, आम्ही त्यांचा बंदोबस्त करू म्हणे. अरे तुझी नालायका सरकारच राहणार नाही, उद्या काँग्रेसची सरकार येणार आहे आणि आमची बहीण आम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि 3,000 रुपये तिच्या खात्यावर द्यावे. बहिणीला धमकवलं. आणि लाडक्या बहिणीपेक्षा या बहिणीची सुरक्षा महत्वाची आहे.
यानंतरनं आज धनंजय महाडकांनी माध्यमांवर माफीही मागितलेली आहे. काय म्हणतात ते पाहूयात. ते म्हणतात, सर्वप्रथम माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनीचे मन दुखावले असेल तर मी बिनशर्त माफी मागतो. माझे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचे अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते, तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचे ठामपणे नमूद करताना विशेषतः ओट जिहाद करणाऱ्या महिलांच्या प्रती आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. मी माझ्या वैयक्तिक राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे. मी आणि माझ्या पत्नीमार्फत गेली अनेक वर्ष भागीरथी महिला संस्थेमार्फत महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी नेहमीच चांगले काम करत आलेलो आहे आणि यापुढे देखील करत राहीन. महिलांचा सन्मानाने आणि सशक्तीकरणाबाबत माझ्या या प्रयत्नांची दखल घेऊन माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील अशी आई अंबाबाई चरणी मी प्रार्थना करतो. खासदार धनंजय महाडिक. आता या धनंजय महाडकांचं विधान करण्यामागचं हेतू काय होतं हे त्यांनाच माहीत. त्यांच्या मनात काय चाललेलं होतं हे देखील त्यांनाच माहीत. पण सत्ताधारी त्यांच्या या विधानावर समर्थन देणार का हे तितकंच महत्त्वाचा विषय आहे. ज्यावेळी महाडिक राष्ट्रवादीत होते त्यावेळेस शिस्तीत होते, पण भाजपात आल्यावर बेशिस्त झाल्याचं जाणवतं. माफी मागताना ते माफीनाम्यात ओट जिहाद या शब्दाचा उल्लेख करतात. भाजपात गेल्यावर जिहाद म्हणावं लागतं, हिंदू राष्ट्र म्हणावं लागतं. ओट जिहाद संकल्पना ही पूर्णपणे काल्पनिक गोष्ट आहे. लोकशाहीत सर्वांना हक्क आहे मतदान कोणाला करायचं कोणाला नाही. लोकसभेच्या वेळेस महाविकास आघाडीने जास्त मतं मिळवल्यामुळे हे असे शब्द व्यवहारात आणले आहेत भाजपाने खास करून. पण यामुळे लाडक्या बहिणींचा महाराष्ट्रात अवमान झाले हे मात्र निश्चित आहे. लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदेची योजना आहे असं त्यांचं मत आहे आणि त्यांची ही योजना या निवडणुकीत हुकुमी एक्का ठरणार आहे असे शिंदे म्हणतात. पण ही योजना शिंदेंची नसून या योजनेची तरतूद ही अर्थसंकल्पातच झाली होती. हे अशी दमबाजी करणे, विधान करणे हे आक्षेपार्ह आहे. यावर निवडणूक आयोग फक्त नोटीस देऊन महाडकांना बजावलेले आहेत. काय कठोर पाऊल उचललेले ते दिसत नाहीत. दमदाटी करणे, महिलांना वाटेल तसे बोलणे अशा प्रकारचे विधान महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार होताना दिसून येत आहे. यावरच यांची मानसिकता काय आहे हे समजते. एकीकडे समरसतेच्या गोष्टी करायच्या, समतेच्या पण नाही समरसतेच्या गोष्टी करायच्या आणि महिलांबाबत अशा प्रकारचे विधान करायचे. यावरून भाजपची वैचारिक पातळी काय आहे हे दिसून येते. नितेश राणे, राम कदम आणि परवापर्यंत तर संगमनेरमध्ये भाजपाचे वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरातांच्या मुलींवर अर्वाच्य शब्दात टीकास्त्र सोडलं आणि असे अनेक उदाहरणे तुम्हाला मिळतील जे की सर्रास भाजप महायुतीकडूनच होताना दिसतात. लाडक्या बहिणीचा हप्ता या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर महिन्यात मिळणार नाही. आम्ही निवडून येऊ मग डिसेंबर महिन्यात नोव्हेंबर महिन्याचा देखील हप्ता देऊ असं वक्तव्य शिंदेंनी केलं आहे. निवडणूक होण्याआधीच आम्ही निवडून येऊ अशी वक्तव्य करतात. यावर निवडणूक आयोग गप्प का असा प्रश्न उभा राहतो. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की या महिन्यात लाडक्या बहिणीचा हप्ता द्यायला सरकारी तिजोरीत पैसेच शिल्लक नाहीत तर हे काय देतील, फक्त आश्वासनच ना. आधीच पैसे नाहीत सरकारी तिजोरीत, त्यात या लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे हे महिला व बालकल्याण विकास खात्यात येईल, आदिवासी खात्यातील पैसे वळवून दिलेले आहेत लाडक्या बहिणी योजनेसाठी आणि त्या खात्याचे काम थांबवून दिलेले आहेत. तर सरकारी तिजोरीत पैसेच उरणार नाहीत तर सरकारी कर्मचाऱ्यांची पगार कशी होणार. आणि त्यात आता सत्तेत आले तर महाविकास आघाडीने 3,000 रुपये द्यायचे ठरवले आहे. प्रश्न असा आहे की ते पैसे 3,000 कुठून देणार. महायुतीला महाविकास आघाडीला वाटत असेल आपण लाडकी बहीण योजना किंवा महालक्ष्मी योजनाचे पैसे वाढवून देऊन असे आश्वासन दिले तर लोक आपल्याला मतदान करतील. पण महाराष्ट्रातील लोक सुज्ञ आहेत. त्यांना कळतं की महाराष्ट्राचे वातावरण कोणी दूषित केलं आहे, सत्तेत असताना कोण काय काम केलं आहे किंवा कोण किती काम केलं आहे किंवा किती काम झाले ते महाराष्ट्रातील लोकांना कळते चांगलंच. त्यानुसार ते मतदान करतील हे मात्र निश्चित. भाजप हे महिलांना अर्वाच्य भाषेत बोलतो, महिलांचा अवमान करतात. हे असंच चालत असेल तर महिलांनी महायुतीला मतदान का करावे हा मोठा प्रश्न उभा राहतो. महायुतीतले नेते मंडळी छाती बडून सांगतात पैसे आम्ही दिले. मग पैसे तुम्ही दिले तर महाराष्ट्रातील महिलांवर उपकार केले का. आमच्या कराचाच तो पैसा आहे ना. लोक आता जागृत झाले आहेत. लोकांचं सेवक
आहात तुम्ही लोकांचे सेवक आहात तुम्ही, सेवकासारखंच राहा. दमदाटी अवमान होईल असे वक्तव्य कोणी करू नका, मग तो कोणत्याही पक्षाचा अथवा कोणत्याही पार्टीचा नेता असू देत. धन्यवाद. मी सुशांत गवळी.